आपण मागच्या वेळेस पाहत होतो की स्ट्रक्चर ऑफ एनिमी, शत्रूचं जे रचना आहे त्याबद्दल आपण मनन शिकत होतो की आपला जो शत्रू आहे हा न दिसणारा आहे आणि असल्या न दिसणाऱ्या शत्रू विरुद्ध आपण लढाई करत असताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की तो शत्रू जर दिसत नाहीये तर आम्हाला त्याला कशा प्रकारे बघायचं या त्याला कशा प्रकारे त्याचा सामना आम्हाला करण्यासाठी आम्हाला सुद्धा त्या आत्मिक शत्रूला आम्ही पाहण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. ज्या ज्ञानाच्या प्रगटीकरणाच्या आत्म्याने आम्ही त्या शत्रूला पाहू शकतो या त्या शत्रूच्या विरुद्ध कार्य करू शकतो या त्याचा सामना करू शकतो आपण. प्रेज लॉर्ड. आणि मग आपण पाहत असताना आपण पाहिलं की ह्या जगामध्ये दोन राज्य आहे, एक शैतानाचं राज्य एक येशूचं राज्य आणि हा आमचा जो शत्रू आहे हा शरीर विरहित जरी असला तर तो ऑर्गनाइज आहे, तो त्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे तो आपल्यावरती हल्ला करतो आणि म्हणून ती आपण पद्धत शिकून घेत असताना आपण पाहतो की ह्या शत्रूने म्हणजे सैतानाने जे अविश्वासणाऱ्याचे अंतःकरण हे जड केलेले, अविश्वासणाऱ्याच्या अंतःकरण आंधळी केलेले, जेणेकरून ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्या जीवनात चमकू नये. आणि हा जो ख्रिस्ताचा प्रकाश जर त्यांच्या जीवनात जर चमकायचा असेल तर आम्हाला चर्चमध्ये येऊन त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. चर्चमध्ये पुलपिटवर असणारं शिक्षण आम्ही घेणं गरजेचं आहे आणि या शिक्षणामधून आम्हाला आमचा जो आध्यात्मिक शत्रू आहे तो आमच्या विरुद्ध कशा प्रकारे हल्ला करतो, कशा प्रकारे आमच्या विरुद्ध लढाई करतो, कशा प्रकारे आम्हाला तो हरवाई या त्याचं जे टॅक्टिक्स आहे आमच्या विरुद्ध ते काय हे ज्यावेळेस आम्ही समजून घेऊ त्यावेळेस आम्ही स्वतःचं संरक्षण करू, स्वतःचं प्रोटेक्शन करू आणि त्या शत्रू विरुद्ध आम्ही विजय घेऊ आणि त्या विजयामध्ये आपण परमेश्वराच्या आशीर्वादाला ओपन होऊ आणि परमेश्वराकडून मिळणारे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये, आमच्या फॅमिलीच्या जीवनामध्ये, आमच्या नोकरी धंद्यामध्ये, आमच्या लेकरा बाळांमध्ये आणि आमच्या फायनान्स घराचे जे आर्थिक जे पाठबळ त्यामध्ये प्रखररित्या आमच्या पाठीमागे उभं राहू शकतो. म्हणून हे ज्ञान असणं गरजेचं की तो कशा प्रकारे आमचे आशीर्वाद आठवतो आणि ते आशीर्वाद तोडण्यात म्हणजे ते अडवणारे जे बंधन आहे ते तोडण्यासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे हे आपण समजणं गरजेचं. त्याच वेळेस मी एचकेल मध्ये आपण पाहिलं होतं की तो राजांबरोबर कसं काय कार्य करत असतो आणि 28 एचकेलच्या 28 पाठीमागे उभा राहणारा तो होता आणि त्याच्या अंतःकरणामध्ये आपण पाहिलं की गर्व अहंकार आला आणि मग परमेश्वर तो पतन पावला या पृथ्वी तलावरती त्याला फेकण्यात आलं. जे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 1-2 वचनामध्ये बघतो की अंधार हा पृथ्वीवरती संपूर्ण अंधार होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावरती तळपत होता. मग परमेश्वर म्हटलं प्रकाश हो आणि मग येशूला या पृथ्वीवरती पाठवण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. आता त्याच्या पुढे आपण जाऊया दानिएल याचा 6 अध्याय 2 आणि 3 ही वचनं. दानिएल संबंध 3 सप्तक शोक करीत होता आणि 3 संबंध सप्तक संपेत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाही, मी ते अभ्यंगही केला नाही. पण इथं दानिएल जो आहे हा प्रार्थना करत आहे की त्याला भविष्याच्या गोष्टी कळाव्या. इस्रायल राष्ट्राचं जे भविष्य आहे त्याबद्दल कळावं म्हणून दानिएल काय करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि मग वचन सांगते की 3 सप्तक म्हणजे 21 दिवस तो काय करत आहे, उपास करत आहे की मला परमेश्वराकडून असलेलं उत्तर मिळावं. काही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रार्थना ज्यावेळेस प्रार्थनेला उपासाची जोड मिळते ना त्यावेळेस तुमच्या प्रार्थना शक्ती सामर्थ्याने भरतात आणि परमेश्वराला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यास परमेश्वर तत्पर असतो. म्हणून उपासाच्या प्रार्थना ह्या खूप पॉवरफुल प्रार्थना असतात, ह्या खूप सामर्थ्यशाली प्रार्थना असतात आणि उपासाच्या प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. याचा अर्थ असा नाही की न उपास करता केलेल्या प्रार्थना ऐकत नाही असं नाही.
तर उपासामध्ये तुम्ही स्वतः समर्पित होता परमेश्वराला, की तुमच्याकडून पण तुम्ही योग्य प्रकारे परमेश्वराला वाचनानुसार की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये अनेक समस्या अशा आहेत की ज्या अनेक प्रयत्न करून सुद्धा सुटत नाहीये, तर तुम्हाला मदत करेल, सहाय्य करेल. ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जास्त चालत असतो. म्हणजे उपासामध्ये आमचं शरीर हे कमकुवत होतं, कमकुवत असतं. उपासाचा व्यक्ती जो असतो त्याचं शरीर कमकुवत म्हणजे अशक्त असतं, पण त्याचा आत्मा स्ट्रॉंग असतो. म्हणून जसं म्हणजे एखादा खाना पिणारा असला, खाऊन पिऊन जर त्याला म्हणतो ना प्रार्थनेमध्ये बसला, तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसात त्याला लगेच टुलकी लागते त्याला, तर पोट भरलेले. पण उपवास असला की तो त्याचं जे असतं ना कॉन्सन्ट्रेशन हे जागरूक असतं. जे सांगण्याचा अर्थ की तो शरीर मात करतं त्या बॉडीवरती उपासामुळे. आणि म्हणून दाणे काय करत होता की स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षरस ही मी माझ्या तोंडात गेली नाही आणि मी तेल आपल्याने केला नाही. म्हणजे दाणेलाचं फास्टिंग असं आहे की तो जे त्याला आवडत होतं, म्हणजे जे काही त्याच्यासोबत येत होतं त्याला तो माना करत होता, पण साधं जेवण तो जेवत होता. म्हणजे मांस आणि द्राक्षरस हे जे राजाचं अन्न म्हणतो आपण, ते राजाचं अन्न त्याने टाळलं आणि सामान्यपणे त्याच्या शरीराला जे काही गरज आहे तेवढ्या पुरतं तेवढं अन्न खाल्लं. आणि म्हणून तो एक उपास असतो. उपास म्हणजे तेव्हा अन्नाचाच उपास नसतो. उपास हा आम्हाला आवडणारी गोष्टीचा पण आपण उपास करू शकतो. आपण मोबाईलचा उपास करू शकतो, आपण युट्यूबचा उपास करू शकतो, आपण व्हॉट्सअपचा उपास करू शकतो. आपण कधी कधी आपल्याला आवडते ती गोष्ट आहे, त्या आवडत्या गोष्टीमध्ये समजा आम्हाला लेडीज लोकांना समजा शॉपिंगची आवड आहे, या बाकी काही गोष्टीची आवड आहे. म्हणजे आमचं जे आम्हाला सर्वात आवडती ती गोष्ट आहे, त्यावेळेस आपण म्हणतो की नाही मी ती त्याग करणार आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यात मी माझं उत्तर येईपर्यंत मी परमेश्वराच्या प्रार्थनेच्या वचनात बसणार आहे. असं ज्यावेळेस आम्ही स्वतःचं डेडिकेशन करतो, म्हणजे डेडिकेशन म्हणजे समर्पण करतो ना, त्यावेळेस ती प्रार्थना ऐकली जाते. दानिएल अशाच प्रकारे प्रार्थना करते, उपास करून प्रार्थना करते. आणि आपण पाहतो की 3 सप्तक म्हणजे 21 दिवस तो काय करत आहे, उपास करून प्रार्थना करत आहे. 12 ते 14 वचन म्हणजे भविष्यवाणी जाणण्याचा ज्या दिवशी तू प्रयत्न केला आणि देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. नम्र होण्याचा म्हणजे उपास हा लिव्हिंग नम्रता दर्शवतो. कळते तुम्हाला? म्हणजे उपास याचा अर्थ काय की निश्चय केला म्हणतोय. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं परफेक्ट उत्तर हवं असेल ना, तर उपास करा तुम्ही. बरोबर आहे ना? त्यावेळेस तुम्ही शरीराला उपास करता, त्यावेळेस तुमचं शरीर कसं होतं, नम्र होतं. असं म्हणतोय तो, पहा, निश्चय केला नम्र होण्याचा. उपास हा परमेश्वरापुढे नम्रता दर्शवतो. त्यावेळेस तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. म्हणजे 21 दिवसाच्या आधी ज्या दिवशी त्यांनी प्रार्थना केली त्या दिवशी त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. बरोबर? पण 21 दिवस का आले हो? 21 दिवस का लागले उत्तराला? बरोबर आहे ना? वचन काय सांगते, ज्या दिवशी त्याने प्रार्थना केली त्या दिवशी त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. मग 21 दिवस हा जो एंजल होता उत्तर घेऊन येणारा, आता उशी टाइम मध्ये फिरत होता का काय? पुढे गेला होता हा एंजल. काय म्हणा होता, म्हणतो मी त्या दिवशी तू प्रार्थना होतो 3 सप्ताह उपास करत होता. अरे बाबा, मी 3 सप्ताह उपास करत होतो. तू कुठे होता 3 सप्ताहानंतर माझ्याकडे आलायस तू? बरोबर आहे? पुढे जाऊया. हा वाचा. काय सांगतोय की नम्र होण्याचा निश्चय केला, त्या दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. कुठे ऐकण्यात आले? स्वर्गात ऐकण्यात आले, देवापुढे ऐकण्यात आले. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना पृथ्वीवरती करतोय,
पण ऐकली कुठं जाते? स्वर्गामध्ये. पण ती प्रार्थना कशी असायला पाहिजे? उपासाची, म्हणजे नम्रपणाची प्रार्थना, अंतःकरणापासून असलेली प्रार्थना. पण तुम्ही जरी वचन काय सांगते की परमेश्वराची उपासना आत्मेने आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आत्मेच्या सानिध्यात आपण प्रार्थना करतो, नीट लक्षात घ्या. इथं काय वचन सांगते? शब्द ऐकण्यात आले, त्या शब्दावरून मी आलोय. मी एंजल आहे, गॅब्रिएल. गॅब्रिएलचं काम काय? संदेश वाहक येतो. तो आमच्या प्रार्थनेची उत्तर घेऊन येतो स्वर्गातून. परमेश्वरात पुढं 2-3 एंजल होते. जो एक पडला तो सैतान एंजल, मागच्या वेळेस आपण बघितलं. 2 अजून सेनापती आहे. एक सेनापती आहे आणि जो सेनापती तो मायकल आहे, मिखाईल आहे. आणि दुसरा आहे गॅब्रिएल, जो संदेश वाहक आहे. मिखाईलचं काम आहे, मायकलचं काम आहे लढाई करणं, आणि गॅब्रिएलचं काम आहे संदेश वाहक, आरोग्य घेऊन येणं आणि प्रार्थनेची उत्तरं घेऊन येणं, आपल्यापासून प्रार्थना घेऊन जाणं. म्हणजे तो एकटाच करत नाही. तुम्ही म्हणता एंजल इथं आहे, ते बरोबर आहे. आणि ते एंजल वाट पाहता ते आता तुम्ही काय, तुमच्या ऍक्टिव्हिटी कशा आहेत. तुम्ही घरापासून चर्चमध्ये यावं म्हणून एंजल तुमच्या पाठीमागे लागले. आमच्या पाठीमागे तर सकाळ 4:45 पासूनच लागले. बरोबर आहे ना? मोठ्या तारा लोणावळ्याला जायचंय, बरोबर आहे ना? आणि मग आम्ही आलोय. म्हणजे सांगायचा उद्देश की हे एंजल काय करतात? आपल्याला मार्गदर्शन करतात, आम्हाला गाईड करतात, आम्हाला प्रोटेक्शन करतात, आम्हाला व्यवस्थित घेऊन येतात. आमच्या घरातून निघल्यापासून रिक्षाचा ताबा घेणं, तुमच्या ट्रेनचा ताबा घेणं, सुरक्षित आणणं इथं, हे सगळं जे आहे ना, हे एंजल काम करत असतात. तुम्ही इथं येणं आणायचे नाहीये, तुम्हाला घरातून एंजल घेऊन आलेले. आणि म्हणून ही न दिसणारे जग आहे, जे आम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपण एकटे नाही आपल्या पृथ्वी तलावरती. आमच्या पाठीमागं कुठली तरी आध्यात्मिक शक्ती जी आहे ना, हे काम करत आहे. आणि या आध्यात्मिक शक्ती जर आम्हाला फिजिकल डोळ्याने दिसत नाहीये, पण पुलपीट म्हणून ज्यावेळेस वाचनाचं ज्ञान येते ना, वाचनाच्या ज्ञानाने आम्ही समजू शकतो की आपण एकटे नाहीये या जगामध्ये. आमच्या पाठीमागं आध्यात्मिक शक्ती काम करत आहे. वचन काय सांगते? तुझ्या शब्दावरून मी आलेलो आहे. आम्ही शब्द बोलले नाही तर तो येईल का उगाचच? तुम्ही शब्द बोला नका बोलू, सैतान जरूर येईल. बरोबर आहे ना? तो तुम्हाला मोह घालेल, तो कानात फुसफुसल, त्याचं कामच आहे. बरोबर. आता सकाळी उठल्यावरती तो म्हणालच, आता आम्ही तर काम म्हणतो, अरे एकच दिवस तुला सुट्टी मिळते, कशाला जातो? जरा आराम कर, झोप. बरोबर आहे ना? कशाला जायचं चर्चला? घरामध्ये आपण बघूया काहीतरी टीव्ही वरती, नाही तर जाऊया मार्केटमध्ये, किराणे काहीतरी मटन बिटन आणूया, मस्त प्रोग्राम करू, एक दिवस सुट्टी असते. बरोबर आहे ना? असं बोलतो तो म्हणता. पण देवाचे दूत कसे असतात ते आम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. ते फोर्स करत नाही तुम्हाला. हे 2 डिफरन्स आहे, नीट लक्षात घ्या. सैतानी दूत हे फोर्स करतात, तुम्हाला मोह घालतात आणि चुकीच्या दिशेने नेतात. पण देवाचे दूत हे तुमच्या इच्छे योजनेप्रमाणे चालतात. नीट लक्षात घ्या. मी काय ते तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करतात. तुमच्या मनामध्ये त्या विचाराला, देवाच्या चर्चला जाण्याच्या विचाराला चालना देतात. बरोबर. तुम्ही जर विचार केला तर ते चालना देतात. वचन काय सांगते? तुझ्या शब्दावरून मी आलेलो. याचा अर्थ तो शब्द दानिएलच्या अंतःकरणातून यायला पाहिजे. तो बाय फोर्स नाही. बरोबर. म्हणजे कळतंय का तुम्हाला? त्यांनी अंतःकरणातून शब्द बोलले की मला इस्रायल राष्ट्राचं भविष्य मला जाणून घ्यायचं अंतःकरणातून. आणि त्यासाठी त्यांनी नम्रपणे उपवास केला. म्हणजे त्यांनी शरीराच्या कृतीने नम्र झाला की खूप सिरियस गोष्ट आहे माझ्यासाठी की मला इस्रायल राष्ट्राचं भविष्य जाणायचंय. आणि मग ज्यावेळेस त्यांनी तशा प्रकारे आपल्या शरीराचं, ज्याला म्हणतो ना, समर्पण केलं देवाला, वचन सांगते त्या दिवशी तुझे शब्द स्वर्गात ऐकण्यात आले. ज्यावेळेस आम्ही नम्रपणे पृथ्वीवरती प्रार्थना करतो ना, त्यावेळेस तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकली जाते. हे जे दूत आहे, आता मी सांगतोय, इथं जे उभे आहेत दूत, तुम्हाला दिसत नसले ना,
तरी तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक एक दूत आहे. ते दूत आहे ना कशाला येऊन थांबलेले आहेत माहिती का, की तुमची जी प्रार्थना आहे ना ते घेऊन जाण्यासाठी स्वर्गामध्ये. आणि त्यांना जायला आता पुण्यावरून लोणावळ्याला यायला जवळजवळ 1.5 तास लागतो ट्रेनने, बरोबर आहे ना. दूतांना 1 सेकंद लागतो इथून स्वर्गात जायला. कळते तुम्हाला? 1 सेकंदात ते स्वर्गात जातात आणि 1 सेकंदामध्ये परमेश्वरासमोर तुमच्या प्रार्थना मांडल्या जातात आणि त्याचं उत्तर घेऊन येतात. एवढे फास्ट आहेत ते, बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट आहेत ते. देवदूतांना टाइम लागत नाही, नीट लक्षात घ्या. म्हणजे हे काय म्हणते, तुझ्या शब्दावरून मी आलेलो आहे. पण 13वं वचन, राजाचा अधिपती, पारसचा राजा म्हणजे मेदी पारसी, पारस म्हणजे पर्शियन जे आता इराण आहे ना, इराण ते पूर्वी पारस होत होते जुन्या काळामध्ये, 2,500 वर्षापूर्वी आसपासून त्याला पारस म्हणायचं. तर तो पारस राजाचा अधिपती म्हणजे पारसच्या राजा कोण होता त्यावेळेस, दरवेश राजा होता. त्याचा अधिपती, अधिपती म्हणजे त्याच्यावरती त्याला कंट्रोल करणारा व्यक्ती. नीट लक्षात घ्या, पारस राजा जो आहे ना हा दिसणार आहे. आमच्यावरती जे सत्ता करणारे आहेत ना ते दिसतात, बरोबर. आमचे मंत्री दिसतात ना आम्हाला, हे का नाही, दिसते ना आपल्याला, म्हणजे ते शरीरामध्ये, पण त्यांच्या पाठीमाग पण कोणतरी आहे. आता आपण चर्च मध्ये आलेलो, बरोबर आहे, पण आपल्या पाठीमाग कोण आहे? देवदूत तर आहे, पण आपल्या पाठीमाग आपल्यावरती कोण आहे? येशू आहे. येशू दिसतोय का? नाही दिसत. परमेश्वर दिसतोय का? नाही दिसत. पण तो आहे, तो आपल्याला चालवतो या मार्गदर्शन करतो, बरोबर आहे ना. तो दिसत नसला तरी त्याचं सामर्थ्य आहे. मी तो उभं राहणं आणि वचन सांगणं मी शरीराने नाही करू शकत. नीट लक्षात घ्या, मला देवाच्या आत्म्याची मदत लागते. ज्यावेळेस देवाचा आत्मा माझ्यामध्ये येतो त्यावेळेस मग माझ्या मुखातून शब्द निघतात. कशा प्रकारे संदेश सांगायचा, कशा प्रकारे मांडणी करायची आणि कशा प्रकारे तुम्हाला ते वचन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. एवढंच नाही लिमिट, तर तुमच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. कळते? जो तुम्हाला आतून शिकवतो की येणारा शब्द जो आहे ना हा तो शिकवतो आणि तो तुमच्या अंतःकरणात तो पेरतो. कळते का? म्हणजे पवित्र आत्मा माझ्यामध्येच नाहीये, परमेश्वर पवित्र आत्मा तुमच्यामधून मध्ये पण आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुलपीटवर आहे, बरोबर आहे, मी पुलपीटवर आहे आणि पुलपीटवरून मी तुमच्याबरोबर काहीतरी बोलतोय जे वचनानुसार नाहीये, चुकीचं आहे, असत्य आहे, देवाचं नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही खाली आहे, तुम्हाला वचनामध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहे, वचनामध्ये भक्कम आहे तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला पुलपीटवरून येणारं वचन तुम्ही कळता की हा व्यक्ती जो आहे हा देवापासून नाही, हा ह्याचा आत्मा बोलतोय, ह्याला अजून कुठलं तरी आत्मा चालवतोय. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला? कसं आहे का? कारण तुमच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे. त्यामुळे पवित्र आत्मा तुम्हाला म्हणतो येणारं जे पुलपीटचं वचन हा पवित्र आत्मा सांगतोय का दुसरा आत्मा सांगतोय? कारण खोटे सेवक खोटे संदेश पृथ्वीवरती आहेत जे बहकवतील तुम्हाला दुसऱ्या मार्गात घेऊन जातील. प्रेज द लॉर्ड. आता आमच्या पुण्यामध्ये एक ऐकलं असेल तुम्ही, माहित नाही, यरूशलेम माता म्हणून एक प्रकार आला, बरोबर. ते म्हणतात ख्रिस्ताची वधू ही आलेली, बरोबर आहे. आणि मग सांगायचा उद्देश असा की ते जर येऊन चर्च मध्ये सांगायला लागले तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की येणारं वचन जे आहे हे आता ख्रिस्ताची वधू कोण आहे? मंडळी आहे, बरोबर. ख्रिस्ताची वधू ही इंडिव्हिज्युअल नाहीये. शरीराची वधू कशी असू शकते? तो तर स्पिरिच्युअल आहे, तो ख्रिस्त आहे. त्याची वधू फिजिकल कशी असू शकते? पण ते म्हणजे की एक स्त्री आलेली कोरियामध्ये
ती त्याची वधू आहे आणि सगळी लोक, हजारो लोक तिच्या पाठीमागे चालले. मग हे कोण आहे? हे अशुद्ध शक्ती आहे, सैतानाची ताकद आहे. सैतानाने काय केलेले, त्यांना भुलवलंय, फसवलंय आणि वचनामध्ये त्यांना अशा गोष्टी दाखवल्या की ते फसलेले आणि त्यांनी स्वतःचा पंथा तयार केलेला आहे आणि त्या पंथानुसार ते चाललेले. पण होतं काय, अनेक विश्वासणारे त्याच्यात फसतात आणि मग तारणाच्या मार्गाकडून ढळतात आणि नरकाच्या मार्गाकडे जायला लागतात. कळतंय तुम्हाला? म्हणून तुम्हाला कळलं, तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा तो तुम्हाला सांगतो की येणारं वचन जे आहे ना ते योग्य आहे का नाहीये. म्हणून आम्हाला मी त्यासाठी सांगतो की वाचनाचं आम्हाला ज्ञान होणं गरजेचं आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं 2+2 किती होतात? 4 आणि 2 गुणिले 2 4, असे 4 होतात आणि तसे 4 होतात. बरोबर? हे तुम्ही का सांगू शकता? कारण तुम्ही शिकलाय. बरोबर आहे ना? एका आडाण्याला जर विचारलं तर तो मला माहित नाही बाबा काय सांगायचं गोष्ट. जर तुम्हाला वचन माहितीये, जर वचनाचं ज्ञान आहे, वचनामध्ये जर तुम्ही बसलेले आहेत ना, तर तुम्हाला कळलं येणारं वचन जे आहे हे खरं आहे का नाही. त्या पवित्र आत्मा तो सांगाल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये डीप ज्ञान जरी नसलं, घर ज्ञान नसलं ना, तरी थोड्याफार गोष्टीने तुम्हाला कळू शकतं की हे वचन हे योग्य आहे का नाही. म्हणून या काळामध्ये जागरूक आणि सतर्क राहणं का गरजेचं माहिती का? कारण त्याचा संबंध तुमच्या तारणाबरोबर आहे. तर तारणच मिस झालं, 40-50 आयुष्य आपण जगायचं, 60-70 आयुष्यापर्यंत यायचं आणि त्यावेळेस मरणानंतर त्यावेळेस दरवाजा उघडला जाईल आणि बघू तर इथं तर तळती पट्टी आणि मग ये का आग असं म्हणण्यापेक्षा आधीच तयार होणं गरजेचं आहे ना की आपण योग्य मार्गात चाललोय का नाही, आपण स्वर्गाच्या मार्गात आहोत का नाही. येणारा पुलपीट ओढून संदेश स्वर्गाच्या मार्गाचाच आहे का अजून दुसरा कोणी आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण आमचं तारण त्याच्यामध्ये लपलेलं आहे. हे साधी गोष्ट नाहीये. कळलं का? हे तारण आपल्याला उद्या येशू ख्रिस्त स्वर्गारोहण करून येणार आहे आणि आपल्याला सोडून येणार म्हणजे मग उपयोग काय एवढा दिवस आपण चर्चमध्ये होतो. आपण तयारी करतोय स्वर्गारोहणाची. बरोबर आहे ना? मग त्या स्वर्गारोहणाला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आम्हाला सुद्धा वचनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आपण पण शहाण्या कुमारिकेसारखा, कारण दोन गोष्टी दिलेल्या आहेत, शहाण्या कुमारिका, मूर्ख कुमारिका. मग मूर्ख कुमारिका खाली का राहिले, शहाण्या कुमारिका स्वर्गात का उचलल्या गेल्या, हे पण आम्हाला कळणं गरजेचं आहे ना काही गोष्टी. बरोबर आहे ना? म्हणून आम्हाला हे काम मी हा सेशन घेतोय की तुम्हाला आत्मिक ज्या गोष्टी दिसत नाही ना त्या पण कळणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ह्या ज्यावेळेस कळायला लागतील ना त्यावेळेस तुम्ही सतर्क होतात, जागरूक होतात आणि आत्म्यातल्या गहन गोष्टी शिकायला लागतात. तुम्ही वचन सांगते की तुझे शब्द ऐकण्यात आले, तुझ्या शब्दावरून मी आलेले पारसच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. म्हणजे काय? एक अंधारात पुरात्म्याची शक्ती आपल्या स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये अंधारातल्या दुरात्म्याची शक्ती आहे, जिथं सैतानाचे राज्य आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या प्रार्थना ह्या स्वर्गात जातात. वचन काय सांगतंय की ज्यावेळेस प्रार्थना करण्यात आली त्यावेळेस ती प्रार्थना स्वर्गात घेऊन गेला तो देवदूत. पण प्रॉब्लेम कुठं झाला? उत्तर येत असताना. बरोबर आहे? म्हणतो तो 21 दिवस मला आडवा आला. पण 21 दिवस दाणेल खाली प्रार्थना करत होता का नाही? होता. प्रेज लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत प्रार्थना करत राहा. प्रेज लॉर्ड. आम्ही आज 2 महिने पावसासाठी प्रार्थना करतोय. आम्ही प्रार्थना सोडणार नाही. माहित नाही कुठल्या तरी सैतानी देवदूतांनी पाऊस रोखून धरलाय. आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे की ते ब्रेक व्हावं आणि पर्जन्यवृष्टी आपल्यावरती व्हावी. प्रेज लॉर्ड. तर हे जे घडतंय जगामध्ये हे अनायसे घडत नाही, हे वचनानुसार घडतंय. जे काही शेवटच्या काळाची जी चिन्ह आहे त्यानुसार घडतंय. कारण मागच्या वेळेस सांगितलं
ट्रम्प हा शेवटचा कारण आहे आणि त्या एका व्यक्तीमुळं आज संपूर्ण जग समोर करतोय, बरोबर आहे. पण त्या व्यक्तीला आणला का? देवाने त्या व्यक्तीला परमिशन का दिली करायला? कारण देवाचे काहीतरी योजना असतात ना. इस्रायल राष्ट्र जिंकलं, मग शाऊल आला, शाऊल नंतर दावीद आला, दावीद नंतर मग सलमोन आला, सलमोन राजाने मंदिर बांधलं, मग मंदिरामध्ये परमेश्वराची सेवा होऊ लागली. पण मध्ये 400 वर्ष इस्रायल राष्ट्र देवाची पण सेवा करत होते आणि अन्य मूर्तीची पण सेवा करत होते. आशेर मूर्तीची सेवा करत होते, ते तारक मूर्तीची सेवा करत होते, अजून बाकी गोष्टीची सेवा करत होते. म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध काम करत होते. परमेश्वर वाट बघत होता किंवा पश्चाताप करा. त्यांनी सेवक पाठवले, संदेश पाठवले की बाबा तुम्ही पश्चाताप करा आणि परत परमेश्वराच्या मार्गात वळा. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. तर परमेश्वराने काय केलं? त्या काळामध्ये बाबेल नावाचा राजा होता, नबुकदनेस्सर, ह्याला परमिशन दिली की जा आणि काय कर, त्यांना बंदी बनव आणि 70 वर्ष यांना गुलामगिरीत जाऊ दे. देव तुम्हाला प्रोटेक्शन करेल, सहाय्य करेल, मदत करेल. कसं? जर तुम्ही विनम्र नम्रपणे आज्ञेमध्ये जर चालला तर देव तुम्हाला सहाय्य मदत करेल. पण तुमच्या आचरणामध्ये जर अनिती असेल, पाप असेल, तर परमेश्वर मदत करू शकणार नाही. आज जग हे भयंकर आणि भयंकर होत चाललेले. आपण विश्वासणारे, आपण प्रार्थना करतोय, बाकी गोष्ट लक्षात ठेवा. आज जग अजून पाहिजे तेवढ्या त्रासामध्ये नाहीये. हे त्यांनी उलट विश्वासणाऱ्यांचे आभार मानले पाहिजे. कारण विश्वासणारे आहे, तुम्ही मी आहोत म्हणून कृपेचा काळ चालू आहे. अजून तरी आपल्याला अन्न मिळतंय, अजून तरी एवढी उष्णता नाहीये जेवढी पाहिजे, अजून एवढं पण प्रॉब्लेम आणि समस्या नाहीये जेवढं पाहिजे. आपण जे आहोत ना, या पृथ्वीवरती आहोत म्हणून परमेश्वराने रोखून ठेवलेले गोष्टी नीट लक्षात घ्या. जोपर्यंत नोहा तारू बांधतोय तोपर्यंत जगाची मजा आहे. ज्या दिवशी तारू बांधला जाईल, नोहा जाईल, संपलं, मग जलप्रलय येणार. कळते तुम्हाला? कारण अंधाराच्या शक्तीने नोहाच्या काळामध्ये संपूर्ण लोकांचे अंतःकरण मन हे अनितिमान केली होती आणि ते अधर्माच्या मार्गात चालू होतं, परमेश्वराला नाकारत होते. परमेश्वर वाट बघत होता की नोहाने तारू बांधावा, मग मी ह्यांचा न्याय करणार. परमेश्वराचा न्याय ठरलेला आहे. आज जगामध्ये जी काय अराजकता चाललेली, आज जे काही अनितीच्या गोष्टी चाललेल्या आहे, जे काही भ्रष्टता चाललेली, पण आता इस्रायल राष्ट्र, इस्रायल राष्ट्र हे परमेश्वराने निवडलेलं राष्ट्र आहे ना, बरोबर आहे ना. आता त्यांना परमेश्वराने 1948 साली स्वतंत्रता पण दिली. ते स्वतंत्र झाले. आज त्यांच्याकडं पैसा पाणी सर्व भरगच्च आहे, सैन्य आहे, फायनान्स आशीर्वाद आहे, तुमचं ज्याला बोलतो आपण ऍग्रिकल्चर आशीर्वाद आहे, टेक्नॉलॉजी मध्ये बेस्ट राष्ट्र आहे ते. आता 1 जून ते 4 जून प्राईड ऑफ इस्रायल, तुम्ही ऐकले का? इथं ऐकले तुम्ही? प्राईड ऑफ इस्रायल म्हणून एक मोठा कार्यक्रम झाला. संपूर्ण जगातून जे समलैंगिक लोक आहेत, समलैंगिक माहिती ना, पुरुष स्त्री, त्यांचं मोठं संमेलन कुठं भरलं माहिती? सदोम गोमोराच्या ठिकाणी. ज्या सदोम गोमोराला परमेश्वराने नाश केला, त्या सदोम गोमोराचा ह्या कारणामुळे, हे जे सदोम गोमोर आहे हे ह्यासाठीच नाश केला की अशा प्रकारचे लोक त्या काळात होते, लोटाच्या काळात. त्याचा नाश केला. तर त्याच लोकांनी 1 ते 4 जून मध्ये इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं, पार्टी केली आणि संपूर्ण मीडियामध्ये त्याचं कव्हरेज केलं. इस्रायल राष्ट्राने त्याला सपोर्ट केला, मदत केली. आता ही तर अधोगती झाली. जे राष्ट्र देवाने निवडलेले, ज्या राष्ट्राला वचन माहिती आहे, ज्या राष्ट्राला वचनामधून सत्य प्रगट होतंय, तरी ते राष्ट्र काही जगाचं
अट्रॅक्शन मिळवण्यासाठी, या जगाकडून ज्याला म्हणतो ना मान सन्मान मिळवण्यासाठी की आम्ही किती लोकतांत्रिक लोक आहोत, आम्ही किती प्रकारे प्रत्येक गोष्टीला आम्ही काय करतो सूट देतोय, आम्ही ते लोकशाही आमच्यामध्ये किती रुजलेली हे दाखवत येतो. अरे पण तू करतोय हे सगळं वाचणं विरुद्ध आहे ना. मग परमेश्वर अशा लोकांना सोडणार आहे का? आणि त्यांचं लक्ष संपूर्ण जुन्या कारणाकडे आणि ते मंदिर बांधणार आहे. मग त्यांच्या अंतःकरणात कोण काम करतंय हे? परमेश्वराचा आत्मा तर नाही काम करू शकत. कारण परमेश्वराचा आत्मा येशूच्या नावापाठी मग काम करतोय. बरोबर. आता मला सांगा, जर समजा नीट लक्षात घ्या, आता बांधणारच येते त्यांचं आता काम काय की मंदिर बांधायचे. इस्रायल राष्ट्रामध्ये मंदिर बांधायचं त्यांची प्रोग्राम चाललेले आहे. रेड हायपर ज्याला म्हणतो आपण, काळी लाल कलवड हे ऑलरेडी त्यांनी जाळलेले, मागच्या महिन्यात जाळले म्हणून ते म्हणतात. त्याच्याबद्दल राख वगैरे त्यांनी गोळा केलेली, शुद्धीकरणासाठी ती राख आणि पाणी मिक्स करून टाकतात. आता तुम्हाला तुम्ही कधी ऐकले का नाही मला माहित नाही या गोष्टी, कदाचित तुमच्यासाठी या गोष्टी नव्या असतील, पण आम्ही एक प्रॉपर्सी ज्याला म्हणतो प्रगटीकरणाच्या गोष्टीमध्ये आम्हाला शिकावं लागतं. या हे समजून घेणं गरजेचं असतं आम्हाला सुद्धा की जगामध्ये ऍक्च्युली चाललंय काय. आता काही काही लोक पण एवढे असतात ना, तर विश्वासघातकामध्ये लोक कशा असतात, घरामध्ये टीव्ही मागायचा नाही. काही काही लोक तर टीव्हीला पण बॅन केलं, काय मिनिस्ट्रीने. घरात टीव्ही नाही आहे त्यांच्या, म्हटलं टीव्ही काय, घरात टीव्ही नाही, सोनं घालायचं नाही म्हणजे मोसेच्या काळात ते सोनं पण हे केलं होतं. म्हणजे काय काय गोष्टी जर अशा आपल्याच रूढी परंपरामधून आल्या, आता सोनं घालायचं नाही, चांगले कपडे घालायचे नाही, छप्पक कपडे घालायचे नाही, साधे कपडे घालायचे. तर एखादा व्यक्ती जो जगाचा व्यक्ती त्याला चांगले कपडे घालायचा शौक आहे, हा व्यक्ती चर्चमध्ये येईल का? त्या आपल्या हिता नाही म्हणत आहे, पण काही काही आहेत ते सोनं घालायचं नाही अंगावर मारतात. मग तो व्यक्ती जर त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला तर तो येईल का? तो म्हणून माझं सोनं मी नाही काढू शकत, 24 तास मला अंगावर लागतो. मग काय करायचं त्यांनी? नाही नाही, कसं म्हणतो रूढी परंपरा ज्यावेळेस एक्स्ट्रीम होतात ना, त्यावेळेस मग कधी कधी प्रॉब्लेम येतो. पण रूढी परंपरेच्या पाठीमागं पण एक आत्मा आहे. बरोबर, एक आत्मा असतो की कशा प्रकारे म्हणजे तो आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचू नये, कारण ती आज्ञा पाळली नाही. तो आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून लोकांच्या अंतःकरणामध्ये दुसरेच विचार कल्पना टाकायच्या आणि लोकांना पाठवायचं. पण आता ज्यावेळेस ते ब्रेक झालं त्यावेळेस लोकांच्या जीवनामध्ये कसा आशीर्वाद फ्लो होईल बघा तुम्ही. म्हणजे सांगायचं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे चर्चच्या बाहेर सैतान ऑपरेट होतं असं नाहीये. चर्चमध्ये पण थोडी परंपराच्या द्वारे सैतानाचं कार्य चालू असतं. हे म्हणून समजून गरजेचं आहे. म्हणजे हा वचन काय सांगते, पारस राजाचा अधिपती 21 दिवस मला आढळला. म्हणजे पारस राजाचा जो अधिपती त्या राष्ट्रावरती, तो जे त्यांच्या पारस राजाचे जे दैवत आहे त्यांची पूजा अर्चना करायचा. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या, आता नीट लक्षात घ्या, समजा आपण चर्च मध्ये आहोत आता, बरोबर आहे ना, चर्च मध्ये आपण आता वचन सांगतोय, इथं देवाचं वचन सांगतोय ना, आणि देवाचं वचन सांगतोय, या ब्रदरांनी देवाचे गाणे गायले, त्यावेळेस मग कुठला आत्मा उतरून येईल? पवित्र आत्मा उतरून येईल, अशुद्ध आत्मा पण उतरून येणार, पवित्र आत्मा उतरून येईल. बरोबर, 100%. ठीक आहे, ओके. आता पारस राजाचा अधिपती हा दैवताची पूजा करतोय. बरोबर, दैवताला भजन पूजन करतोय, दैवताची गाणी गातोय, त्याला बोलवतोय, वेलकम करतोय. मग कुठला आत्मा उतरून येईल? देवाचा तर आत्मा उतरून येणार नाही ना, दुसराच आत्मा उतरून येणार आहे. मग जर दुसरा आत्मा उतरून येणार आहे, मग दुसरा आत्मा तर काम करणार ना तिथं, स्ट्रॉंगलीच काम करणार. का? तर देवाच्या आत्म्यामध्ये काम करणारी व्यक्ती कमी आहे.
आणि सैतानाच्या राज्याची काम करणारी व्यक्ती जास्त आहे. कळते तुम्हाला? म्हणजे तो फोर्स जो आहे हा मोठ्या प्रमाणात त्या वातावरणामध्ये. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. कळते तुम्हाला? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी एक काही काही क्षेत्र आहे, क्षेत्र. आता येशू ख्रिस्त गणसेकर प्रांतात चालला होता. माहिती ती कहाणी? गणसेकर प्रांतातून चालला होता. आणि गणसेकर प्रांत हे काय इस्रायलच्या बाहेरचं प्रांत आहे, इस्रायलच्या बाहेर आहे. आता त्या गणसेकर प्रांतामध्ये त्या किनाऱ्यालाच एक व्यक्ती होता ज्याच्यामध्ये 2000 भूत होती. बाहेर नाही, किनाऱ्यालाच. आणि गणसेकर प्रांतात जात असताना मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये येशूची पोट अशी व्हायला लागली. आणि सगळे म्हटले आता आम्ही डुबलो, आता काय खरं नाही. ते वादळ वचन काय सांगते? येशूने वादळाला धमकावलं आणि वादळ पडलं. असं कसं होईल? वादळाला कोण धमकवू शकतो? वादळाला धमकवू शकतो. आता वादळ येते, वादळाला धमकवणं म्हणजे ऑर्डर करणं. आता ही व्यक्ती समोर बसलेली, बरोबर आहे, मी धमकावलं, बरोबर. धमकावलं म्हणजे बोलल मी. ती व्यक्ती समोर दिसायला पाहिजे ना, तर मी बोलल काहीतरी. नाहीतर ह्याला जर म्हणा कसा आहे म्हणून चांगलं, बरोबर आहे. म्हणजे माझं व्यक्तीला आपण बोलतो, या व्यक्तीला धमकावतो. वचन सांगते की येशूने वादळाला धमकावलं. म्हणजे ते वादळामध्ये काय अशुद्ध शक्ती आहे. आणि वादळ पडलं म्हणतोय, वचन सांगतंय. नीट लक्षात घ्या. म्हणजे वादळामध्ये पण अशुद्ध शक्तीची येशूला त्या गणसेकर प्रांतामध्ये जाण्यापासून अडवत होती, या रोखून धरत होती. तरी येशू गेला तिथं. त्याने वादळाला धमकावलं, वादळ पडलं. मग येशू गेला. मग त्या तिथंच एक व्यक्ती होता, त्याच्यामध्ये किती भूत होती? 2000 भूत. एक नाही, दोन नाही, 2000. म्हणजे एका माणसाच्या शरीरात किती भूत शिरू शकतात? 2000 नुसता आकडा येतो. कळते का तुम्हाला? एवढे भूत एका माणसामध्ये असू शकतात. मी नाही बोलत, बायबल सांगते, हे सत्य आहे. आज म्हणून हे जे जग आहे ना, जे दिसत नाही ना आपल्याला, ते आम्ही बघायला पाहिजे. आमच्या समोर ज्यावेळेस कुठला आत्मा येतो, त्या आत्म्यामध्ये कोण लपलंय? हा व्यक्ती लपलाय का? हे म्हणून येशूने सांगितलं, म्हटलं येशू तुला मारण्याची गरज नाहीये, मी तूच खाऊन घेतो. येशूने सैतानाला धमकावलं, पेत्राला नाही धमकावलं. नंतर पेत्रा आलाच नसता कधी येशूच्या मागे. सैतानाला धमकावलं की निघून जा. पेत्रा बसलेला आहे आणि पेत्रा येशूला म्हणतोय की येशू तू क्रूस खाम घेऊ नको, मी तुझा क्रूस खाम घेतो. पेत्रा नाही म्हणत. नीट लक्षात घ्या. पेत्र म्हणत नाही, पेत्राच्या आतमधल्या असलेला सैतान पेत्राच्या मुखातून बोलतोय. पाठ्या पेत्र 24 तास येशू बरोबर चाललेला आहे, तरी सैतान शोधतोय जायचा. जागरूक सतत असणं गरजेचं. हे जे जग आहे ना, न दिसणारं जग आहे ना, हे चर्च मध्ये शिकवलं जातं. हे चर्च पाहणं आम्हाला गरजेचं. पण त्याला घाबरायचं नाही. त्याचा सर्वात मोठा हत्यार काय माहिती का? अज्ञान. तुमच्यामध्ये जेवढं अज्ञान असेल ना, किंवा तुमच्यामध्ये जेवढं वाचण्याचं ज्ञान कमी असेल ना, तेवढं त्याचा अटॅक जास्त पॉवरफुल होतो. आता पाकिस्तानकडे काय आहे, या इंडियाकडे काय आहे, हे ज्यावेळेस त्यांना कळतं ना, ते त्या ठिकाणी अटॅक करतात. कळते का तुम्हाला? जी कमकुवत कडी असते ना, त्याच्यावरती अटॅक पहिल्यांदा होतो. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहे, हजबंड वाईफ स्ट्रॉंग आहे, पण मुलं स्ट्रॉंग नाही. तुम्ही प्रार्थनेमध्ये पॉवरफुल आहे आणि तुम्ही सैतानाचं राज्य हलवताय, तो तुमच्यावरती अटॅक नाही करणार, तो मुलावर अटॅक करतो. त्याला माहिती आहे, ह्याला जर डिस्टर्ब केलं ना, हे प्रार्थना सोडून त्याच्यात मागं जाते. कळते तुम्हाला? म्हणून त्याला पण प्रार्थनेमध्ये आणणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यासाठी पण प्रार्थना करणं गरजेचं आहे.
लहान असताना मुलांना तुम्ही शिकू शकता, लहानपणापासून करायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता? प्रार्थनाच करू शकता ना त्यासाठी. पण मन विचलित होता कामा नये, कारण हे जगामध्ये ती लोक सुद्धा आहेत. आपण आपल्या वेळेस तर फक्त 7, आमच्या काळामध्ये तर फक्त ते 7 ते 9 पर्यंत दूरदर्शन असायचं, म्युझिक असायचं, तर ते बघायला 4 घंटे द्यावे लागायचे. ते रविवारचा पिक्चर अजून आठवते मला. आता तर रात्री उठणं, सकाळी उठणं ते खाली वरती आणि कसंही करा माणसाच्या आता ट्रेन मध्ये बसतो तर आपली ट्रेन चाललेली आहे, 100 माणसं बसली पण एकदम सायलेंट. काय माहिती का? सगळे आपले फटाफट चालले, कोण एकमेकांबरोबर बोलत नाही, आम्ही दोघं फक्त बोलतोय आणि सगळे म्हणतात काय मोबाईल काय पडपड करतात. आणि आमच्या देवाच्या गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या. आम्ही ट्रेन मध्ये ते आमच्या देवाच्या गोष्टी चालले तर आजूबाजूचे लोक बघतात, विचारा आजूबाजूचे लोक बघतात काय चाललंय यांचं, कुठल्या जगातून आलेले. आपल्याला वेळच नाहीये. आध्यात्मिक ज्ञान या आध्यात्मिक गोष्टीच आपल्याकडे एवढे आहेत की त्याच्याबरोबर चर्चा करणं, डिस्कशन करणं, एकमेकांचे विचार समजून घेणं, ह्याच्यामध्येच आपल्याला वेळ नाही. तर जगाकडे बघायला आपल्याला कधी वेळ जाणार? वचन काय सांगते? पारसच्या राजाचा अधिपती आडवा आला. आणि काही वेळेस काय होतं की चर्च मध्ये आलं ना एक झोपेचं पण आत्मा आहे. झोपेचा आत्मा आहे ना. एक सिस्टर म्हटल्या ब्रदर मी बायबल वाचते ना, मला झोप येते. काय हो म्हणलं? तर झोपेचा आत्म्याला थांबवून आपल्याला. म्हणलं तुम्ही सिरियल बघता का? हो बघते म्हणे. टीव्ही बद्दल माझं दोघात नाहीये, पण एवढं पण सिरियल नका बघू की बाई बसली 7 ला फार संध्याकाळी 7 ला झोपले. असं पण होता का? म्हणजे त्याला लिमिट पाहिजे. कारण कसं आहे, रिमोट कंट्रोल टीव्ही कडे नाहीये, रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे, मोबाईलचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे. स्क्रोल करतोय झोपून घ्यायला पाहिजे. आणि वचन राहिलं समोर वायफाय ठेवलं ना, स्क्रोल करतोय, थांब देवाला होतो, थांब जरा व्हिडिओ बघतो मी, जरा व्हॉट्सअप मेसेज बघतो, आणि देव म्हणता हा कधी येईल बाबा, हा कधी येईल. हा बाबा येतच नाही. एवढा थकलाय स्क्रोल करून, शेवटी झोपूनच जातो. देव म्हणतो तेव्हा मी उद्या भेटल तुझ्याबरोबर. देव म्हणतो ठीक येशील, तो ताप बाजाराला ना माझ्याकडे येशील, पण मी तुला तसंच उत्तर देतो. चांगल्याच्या गोष्टीला समजलं हे आत्मे ज्यावेळेस येतात ना, तो व्यक्ती कधी झोपत नाही. पण चर्च मध्ये आला ना, वचन ऐकायला लागला ना, डोलो का माहिती का? कानात वचन जाऊ नये. कारण कानात वचन केल्यानं हृदयात जातं, हृदयामध्ये पवित्र आत्मा काम करतो आणि वचनाद्वारे तुमच्या बीज पेरलं जातं आणि मग परमेश्वराच्या बीजामधून तुम्ही फळ देणार होता. हे लोक असतं म्हणून तर तुम्हाला झोपेमध्ये ठेवतो. म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे की प्रत्येक चर्चचा वेळ हा महत्वाचा आहे. येण्याच्या आधी प्रार्थना करणं गरजेचं आहे की हे झोपेच्या आतमध्ये ते चर्च मध्ये शिरलेत ना, येशूच्या नावात हाकलून लावतो मी त्यांना. असं होतं ना, ठीक असं मी काय टीका करत नाही तुमच्यावरती. हे मानवी स्वभाव आहे. तुम्हाला कळणं गरजेचं आहे की ह्याच्या पाठीमागं पण आत्मे असतात. बरोबर आहे. आणि म्हणून ह्या आत्मे आम्हाला आमच्या मिळणाऱ्या आशीर्वादापासून आम्हाला लांब ठेवत असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण शिकतो ना, मग देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये वाहण्यासाठी ना आम्हाला मदत मिळते. कारण तर ज्ञानच नाही आपल्याला कळलंच नाही. ब्रदर मला झोप का येते चर्च मध्ये, हे ज्ञान नाहीये. बरोबर. मग त्यावेळेस आपण सांगतो त्यांना, अरे हा बरोबर, तर वचनच केलं नाही तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये. बरं पास्टर आपला पिठापाठ आपले जीव तोडून सांगतात असं करा, तसं करा, तसं करा. हा विचार उद्याचे काम असं करायचंय, मग त्याला पैसे द्यायचे, मग ते कर्ज झालेले, मग ते असं करायचं. हा बाबा फिरतोय सगळ्या जगामध्ये, वचन चांगले. मग आपण म्हणतो काय कसं होतं वचन? चांगलं होतं पण माहित नाही काय बोलत होतं का मी वेगळाच. चर्च मध्ये आल्यानंतर चर्च मध्ये फक्त पुलपीट वरून येणाऱ्या वचनाकडे लक्ष ठेवा. कारण ते वचन येणं तुमच्या अंतःकरणामध्ये देवाकडून काम करण्यासाठी देवाने निवडलेले व्यक्ती थांबलेले. प्रेज लॉर्ड. माझी कळकळ काय इथं माहिती का तुमच्यापर्यंत येऊन सांगण्याची, की ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही शिकाव्या.
तुम्ही प्रौढ व्हावं आणि तुमचं तुम्ही मॅच्युअर व्हावं. मॅच्युअर म्हणजे प्रौढ व्हावं की तुम्हाला आता हात धरून चालवण्याची गरज नाही, तुमचं तुम्ही स्वतः चालायला लागतात आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा चर्चमध्ये घेऊन येतात. तुम्ही डगमगणार नाही, कचरणार नाही. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही स्वतः सक्षम असाल सैतानाला घालून देणार. एक सिस्टर होत्या, पास्टरांची मिसेस होत्या त्या. एक पास्टर आहे, त्यांची मिसेस आहेत त्या. आणि त्यांनी ह्या वचनानुसार त्यावेळेस वचन त्यांनी ऐकलं होतं की तुम्हाला अगो पुढचं पण सेशन घेणार आहे, अजून मी फक्त बेस तयार करतोय तुमचा, की तुम्ही सैतानाच्या अशुद्ध शक्तीला घालून टाकू शकता. तो तुम्हाला अधिकार दिलेला आहे. पण तुम्ही कोण आहात? देवाची लेकरं आहात. हे का नाही? तुम्ही देवाची लेकरं आहेत ना. पण देवाची लेकरं तर देवाकडचा असलेला अधिकार तुम्हाला मिळालेला आहे. येशूने काय सांगितलंय? प्रथम जाऊन आता मागच्या वेळेस प्रथम जाऊन सृष्टीमध्ये सुवार्ता सांगा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा दिल्यानंतर ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांच्यामध्ये काय चिन्ह असतील? ते दुखण्यावरती हात ठेवले तर आजार बरे होतील, त्या अन्य भाषा बोलतील, ते भूतांना घालून टाकतील. हे संदेश मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ऑथॉरिटी कसं आहे की जोपर्यंत ते भूतांना घालून टाकण्याची ऑथॉरिटी इंडिव्हिज्युअलला स्वतःच्या जीवनावरती आहे. हे लक्षात घ्या. मी काय म्हणतो, माझ्या मुलाला त्याच्या जीवनावरती कुठल्या आत्मेने काम करायचं हा अधिकार आहे. सैतानाच्या आत्मेने त्याच्या जीवनामध्ये काम करायचं का देवाच्या आत्मेने काम करायचं? बरोबर. तसंच आहे एक जो घर प्रमुख आहे, घर प्रमुख तो त्या कुटुंबावरती नेमलेला आहे. तो आपल्या कुटुंबासाठी ऑथॉरिटी घेऊन तुमच्या घरातले अशुद्ध शक्ती काढू शकता तुम्ही. कळतंय तुम्हाला? म्हणजे पास्टरांनीच काढावे असं नाही. सांगायचं होतं की त्या सिस्टर ज्या होत्या रात्री 2:30 वाजता, मी सांगितलंय का नाही मला माहिती, रात्री 2:30 वाजता त्यांची मुलगी पिकनिक वरून आली आणि पिकनिक वरून रात्री आली, गाडी लेट होती म्हणून घरी आली, तोंड हातपाय धुतले त्याने आणि कसं झोपायला जाणार होते त्याच्या आधी ती मुलगी जी होती ती माणसाच्याच आवाजात बोलायला लागली. बाबा पास्टर, ह्या सिस्टर, हे दोघं आपापले काय झाले? लेडीज माणसाच्या आवाजात बोलते. हे काय आनंद करतो? 2:30 वाजलेल्या रात्री त्यांना वचन माहित होतं. त्यांनी प्रार्थना केली, येशूच्या नावात त्यांना थांबवलं. लगेच गेलं नाही, ते 10-15 मिनिटांमध्ये पण ते गेलं, ती पोरगी मोकळी झाली. प्रेम करा. ते म्हणतो ब्रदर, ते विश्वास नाही. अहो तो पास्टर आहे, विश्वास नाही होते का? तो पुलपीठ चालवतोय. म्हणजे असं नसतं ते का? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आत्मिक काम करू शकतात का? तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्या जीवनामध्ये आत्मे जे असतात ना, सैतानी आत्मे, भूताच्या आत्मे, आता त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. डीप जात नाही, परत नंतर त्याच्यामध्ये जाऊया. कसं आहे की हा विषय पण समजून काय घेणं गरजेचं आहे की तुम्ही येशूच्या नावात तुमचं तारण झालंय. तुमचा आत्मा जो आहे ना, आत्मा असुरक्षित आहे. तो सील मारून बंद केलेला आहे. इपिस्तरासपत्र याचा 1:14 वचनामध्ये दिलेलं आहे की तुमचा आत्मा पवित्र आत्म्याने सील करून बंद केलेला. सील करून बंद केला याचा अर्थ त्या आत्म्यामध्ये आता पवित्र आत्म्याशिवाय कोणीच प्रवेश करू शकणार नाही. सील बंद म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? सील बंद म्हणजे फक्त त्या ठिकाणी फक्त पवित्र आत्मा जाऊ शकतो, दुसरा आत्मा नाही जाऊ शकतो. त्यावेळेस अशुद्ध शक्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काम करते. बरोबर. पजेस म्हणू शकत नाही. पजेस म्हणजे पूर्ण ताबा घेणं. आपण म्हणतो ना, एखादी तुम्ही बघितले का अशुद्ध शक्ती पिडलेली व्यक्ती? पेटर पाठवते तिथं कधीतरी बघितलं असेल. त्यांना कळत नाही काय चाललेलं, पूर्ण पजेस असतात ते. म्हणजे पजेस म्हणजे पजेस
पिछाडलेले, पछाडलेले, आपण म्हणतो ना पछाडलेला, बरोबर. पछाडलेला म्हणजे त्याचा पूर्ण कंट्रोल अशुद्ध शक्ती घेते आणि त्याच्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, चालण्याद्वारे अशुद्ध शक्ती काम करत असते. अशुद्ध शक्ती त्याचं शरीर वापरते, का माहिती का, त्याच्या कामासाठी. पण ज्यावेळेस ते अशुद्ध शक्ती निघून जाते तो व्यक्ती परत शुद्धीवर येतो आणि त्याला जर विचारलं ना काय झालं बाबा, मला नाही माहिती बाबा, तर त्या विचार करताना पूर्ण कंट्रोल ते घेत असत. त्याला त्याच्याकडून जे काय करायचं ना ते काम करून घेत असतात. हे जग आहे. आपल्याला वाटतं अंधश्रद्धा आहे, नाही नाही, ऍक्च्युली आहे. पण विश्वास सर्वात ब्युटी काय माहिती का, विश्वासणाऱ्यांना ते पोजेस नाही करू शकत, इन्फ्लुअन्स करू शकतात. इन्फ्लुअन्स माहिती ना, इन्फ्लुअन्स म्हणून बाहेरून मोह घालू शकतात, त्यांच्या आज्ञेत नाही शिरू शकत. कळतंय तुम्हाला? बाहेरून म्हणजे विचार कल्पनामधून, बोलण्यामधून, या भावनामधून, ह्यामधून ते इन्फ्लुअन्स करतात आणि तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. कारण आतमध्ये शिरू शकत नाही, आतमध्ये पवित्र राहतात. चर्चेसमध्ये भांडणं काय, ते पजेस नाही, ते इन्फ्लुअन्स आहे. सैतानाला चर्चमध्ये एकजुटता नकोय, मग तो काय करतो, अशा व्यक्तीला बघतो की ज्याच्यामध्ये थोडासा गर्व आहे, त्याच्यामध्ये थोडासा अहंकार आहे आणि पण तो चांगल्या पदावरती बसलाय. कदाचित तो पास्टर पण असू शकतो, बरोबर आहे. मग पास्टरचाच विचार कल्पनाचा, पास्टरमध्ये जर गर्व अहंकार असला, चर्चेचं वाटवच ना, बरोबर. पहिल्यांदा पुलपीटवरून तो सुरुवात करतो. म्हणून पुलपीटच्या व्यक्तीने पवित्र, शुद्ध आणि वचनाचं ज्ञान असलेलं हवंय. का माहिती का, इथून येणारं वचन आहे, इथून येणारं जे आशीर्वाद आहे, तर माझ्यावरतीच अभिषेक उतरला नाही, या माझ्यावरतीच पवित्र आत्मा उतरला नाही, तर मी हे तुम्हाला नाही सांगू शकत. आणि जो इन्फ्लुअन्स म्हणजे जो व्यक्ती इन्फ्लुअन्स आहे, ज्याच्यावरती पगडा आहे अशुद्ध शक्तीचा, विचार कल्पनामध्ये, आत्म्यामध्ये नाही, विचार कल्पनामध्ये जर पगडा आहे ना, तर तो हा विषयाला कधीच हात घालणार नाही. सैतान त्याच्या गोष्टी, सिक्रेट गोष्टी आहेत ना, अशा मुखातून कधीच वधू घेणार नाही की जो ऑलरेडी त्याच्या विचार कल्पनाने चालणार आहे. पहा, विश्वासनाच्या राज्यापेक्षा सैतानाच्या राज्यामध्ये बळकटी काय माहिती का, कारण त्याचा एकच मालक, चालक आहे सैतान. तो काय करतो, ह्या आत्म्यांना काम करायला भाग पाडतो आणि जर त्या आत्म्याने काम केलं नाही ना, तर त्याला ते फटके पण मारतो, दूतांना पण फटके मारतो, अग्नीच्या भट्टीत टाकतो. तो पूर्ण कंट्रोल घेणार आहे तो, नीट लक्षात घ्या. त्यामुळे तो इन्फ्लुअन्स करणाऱ्या व्यक्तीला तो तसं सोडणार नाहीये, कारण तो आले घात करायला, नाश करायला, चोरी का. वचन काय सांगते, त्या राजाच्या वरती जो अधिपती होता, तो अधिपतीने त्या प्रार्थना दानिएलापर्यंत येऊ दिल्या नाही. पण दानिएल नीतीप्रमाणे 21 दिवस प्रार्थना करत होता आणि 21 दिवस प्रार्थना केल्याने मिखाईल विचारतो, पहा तिथे मिखाईल माझ्या साह्यास आला. म्हणजे काय झालं, दानिएलाने प्रार्थना केली, वरती प्रार्थना निघून गेली परमेश्वराकडे. परमेश्वराने गॅब्रिएलला उत्तर घेऊन पाठवलं पृथ्वीवरती. उत्तर घेऊन पाठवल्यावरती दानिएलाचा प्रार्थना चालूच आहे. एक देवदूत चाललाय, दुसरा देवदूत चाललाय, तिसरा देवदूत चाललाय, 21 दिवस चाललेले. परमेश्वर म्हणता, अरे गॅब्रिएलला पाठवलं होतं ना मी आता, हा कुठं अडकलाय बाबा, भुसे होत्या घाटात अडकला काय तिथं. मिखाईला म्हटलं जा बघ काय झालेलं आहे. तर मिखाईल येऊन बघतोय, मिखाईल म्हणजे लढाऊ एंजल, हे न दिसणारं जग आहे, हे तुम्हाला सांगतो, न दिसणार. मिखाईलने ज्यावेळेस बघितलं की पारस राजाचे जे अधिपती म्हणजे सैतानी दूत हे त्या गॅब्रिएलला प्रार्थना घेऊन जाण्यासाठी अडवतात आहे. तर गॅब्रिएल युद्धात अडणारा नाहीये, हा बघत होता मार्ग कुठून तरी. आपल्या पूर्वी आपण आट्यापाट्या, तिथं आट्यापाट्या किती लोकांनी खेळले माहिती आहे ना, आट्यापाट्या माहिती आहे, तुम्ही पण खेळते आट्यापाट्या माहिती आहे ना, ते असं सूर थोडासा कोणा दिसला की तिथून पळायचं. तो गॅब्रिएल ती
ती जागा शोधत होता, मी कसं जावं, पण ते अडून ठेवलं होतं त्यांनी त्याला. मग मिखाईला पाठवलं. मग मिखाईने बघितलं, अरे ह्याचा तर मार्ग अडवलेला आहे. मग त्या मिखाईने युद्ध केलं त्या सैतानी सैन्याबरोबर, मार्ग मोकळा केला. आणि मग गॅब्रिएल दानिएलकडे आला आणि मग दानिएलला भविष्यवाणी कळली. पण हा जुना करार आहे. मी का सांगितलं माहिती का? जुन्या करार आणि नवीन करारामध्ये फरक सांगते मी तुम्हाला. आता तुम्हाला मिखाईची गरज नाहीये, नीट लक्षात घ्या. आता तुम्हाला मिखाईची गरज नाहीये. आता तुम्ही सैतानी दूतांना जर हाकललं ना, ते ऐकतील आणि निघून जाते येशूच्या नावाने. कळतंय तुम्हाला? तुमच्या प्रार्थनेचे उत्तर अडथळा करणारा जे आत्मे आहेत ना, त्यांच्यावरती अधिकार तुम्ही घेऊ शकता, त्यांच्यावरती सामर्थ्य तुम्ही घेऊ शकता. तुमच्या कुटुंबाचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे. जर घर प्रमुख आहे, जर स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, ते आपल्या मुलाबाळांवरती अधिकार घेऊ शकतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतात, या त्यांच्यासाठी आशीर्वादित घोषित करू शकता. कधी लक्षात ठेवा, आपल्या मुलाबद्दल कधीही वाईट गोष्ट ज्याला म्हणतो ना कन्फेशन करू नका. निगेटिव्ह कन्फेशन, तू काय ऐकतच नाही, काय तुझं खरं नाही, तुला काय भविष्य तुझं काय कळत नाही, माहित नाही आता तुझं काय होणार, आता देव तुला मदत करो, ए बाबा गाडी हळू चालव रे बाबा, नाही तर ऍक्सिडेंट होईल. आणि ऍक्सिडेंट झाल्यावर म्हणणार मी सांगितलं ना झाला. अरे पण तू भविष्यवाणी केली. आपल्या मुखातल्या शब्दाला नीट लक्षात द्या. आपल्या मुखातल्या शब्द, आता दानिएलने प्रार्थना केली, वचन काय सांगते? ज्या दिवशी तू समर्थ घेण्याचा व देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. काय शब्द? याकोब म्हणतो तुमच्या शब्दामध्ये नरक आहे आणि स्वर्ग पण आहे. तुमच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमच्या मुखाद्वारे तुम्ही बोललेले शब्द ना, देवदूत ऍक्टिव्हेट होतात. देवदूत आहे ना ऍक्टिव्हेट होतात. आत्मिक शक्ती ऍक्टिव्हेट होते तुमच्या बोलण्याच्या शब्दाद्वारे. वचन काय सांगते? ज्या दिवशी तू शब्द बोलला त्या दिवशी ते ऐकण्यात आले. म्हणजे दानिएलच्या शब्दाला किती महत्व आहे. दानिएलचे शब्द देवदूतांनी ऐकले, परमेश्वराकडे घेऊन गेले. आता जर तुम्ही म्हटला त्यावेळी मुलाला हळू गाडी चालव रे, नाही तर ऍक्सिडेंट होशील, ऍक्सिडेंट करशील, सैतानी दूत पण तिथं बसलेला आहे. अरे बोलना रे बोलना, चलो ऍक्सिडेंट करेंगे, अगली चौक पे इसका. बोललाय तो विश्वासाने, मुखातून बोललाय. तुमच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्दाला तो धरतो, पकडतो आणि ते पूर्णत्वास नेतो. म्हणून मुखातून बोलणारे येणारे प्रत्येक विचार, कल्पना तुमच्या मनात येतात आहे ना, त्या कुठल्या हे नीट समजून घ्या. त्या जर कल्पना जर वाईट असेल, त्या चुकीच्या असतील, त्या वाचनानुसार नसतील, या तुमच्या अधोगतीच्या असतील, या भीतीच्या असतील, या कन्फ्युजनच्या असतील, या त्याला म्हणतो ना आपण पाडण्याच्या असतील, वाचनामध्ये स्ट्रॉंग नसतील, तर ते उच्चारू नका. कल्पनापर्यंत ठीक आहे, पण नीट लक्षात घ्या, तुमच्या मनात कल्पना येण्याचं मार्ग काय? तुमच्या मनात हवाबाई बसली शांतमध्ये, आपली काय प्रॉब्लेम नाही, समस्या नाही, अख्खं जगामध्ये फक्त दोघच जण आहे. सैतान आला, देवाने खरंच सांगितलंय का ना, ते बघ किती दिसायला सुंदर आहे, किती रुचकर आहे, किती चांगलं आहे, फळ ज्ञान देते. साप येऊन म्हटला, आता बरं जो साप जो येऊन म्हटला हवेला, तुम्हाला काय वाटतं? साप खरपूर एक जण म्हणत होता, ब्रदर साप बोलतात का? जुन्या करारामध्ये लिहिलेले साप बोलत असाल का त्यावेळेस? तुम्हाला काय वाटतं? सैतान सापामध्ये शिरून बोलतोय. एक लक्षात
लक्षात घ्या. सैतान सापामध्ये शिरलाय बोलतोय. तुम्ही म्हणता प्राण्यांमध्ये सैतान शिरू शकतो का? शिरू शकतो. वचन सांगते की 2000 जे गणसेकर प्रांतातले जे भूत निघाली ते काय म्हटले माहिती का? आम्हाला अगोदर पाठवू नको, आम्हाला या डोकरांमध्ये पाठव. आणि आगत कुपीत त्याला माहितीये, सैतान म्हटला तुम्ही या पहिल्यांदा आगत कुपीत मध्ये तुम्हाला फटकेच देतो. जर अशुद्ध शक्तीने काम नाही केलं ना तर तो फटके पण देतो. म्हणून त्या डुकरात गेले. वचन सांगते डुकर त्या डोंगरावर समुद्रात पडलेले गेले. पण त्या प्राण्याच्या शरीरात पण शिरू शकतात. म्हणजे त्या सापामधून सैतान आला, तिच्या कानात कुजबुजायला लागला, तिच्यामध्ये मोह उत्पन्न केला. आमच्यामध्ये वासना आहे. वासना म्हणजे आमची इच्छा, सुप्त इच्छा. एखादा व्यक्ती असेल ना की त्याला खाण्याची जास्त वासना असते. काय दिसतं ना खा, पेरू खा, चिंच खा, मॅकडॉनल्ड खा, काय दिसत ते खात राहतो बाबा. बरोबर ना? खाण्यात पण एक आत्मा आहे. आज तुम्ही खरं शॉक होता ज्याला जास्त खाणं ना पा सैतान कशाला आलाय? घात करायला, नाश करायला, चोरी करायला. बरं तो तसा फसू शकत नाही, पण तुम्हाला खाण्याची खूप आवड आहे. त्यावेळेस तुम्ही तंदुरी छानत बसणार, बिरेटे छानत बसणार, त्या शरीराचं काय होणार? डाएट प्लॅन पण पाहिजे ना काहीतरी. खातोय बाबा, हे खाते खा, होतं बे डायबिटीस, ब्लड प्रेशर. बरोबर. आणि मग वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. आणि मग वेगवेगळे आजार उत्पन्न झाल्यावरती चर्च पेक्षा डॉक्टरच्या दुकानात जास्त दिसतो तो बाबा. आपल्या शरीराचाच आपण तोटा करून घेतोय. पण सांगते कोण? आत्मा आहे की तुम्ही देवाच्या राज्यात वाढू नये. म्हणून स्वतःची काळजी पण आपण स्वतः घ्यायला पाहिजे. आपल्या कानामध्ये येणारे विचार कल्पना आहेत ना, त्या विचार कल्पनामध्ये कोण काम करते? देवाचा आत्मा काम करतो. पण तुमचं शरीर जे आहे ना हे पण महत्वाचं आहे. तुमच्या शरीराचं फिटनेस हा पण महत्वाचा आहे. आता आंटी म्हणा, ह्या आंटी म्हणा, यांच्या एज प्रमाणे ह्या अजून चालतात, अजून फिट आहेत त्या, कारण त्यांनी त्यांच्या शरीराची काळजी घेतलेली आहे. कळते का तुम्हाला? फिटनेस का पाहिजे? जगण्यासाठीच केवळ नाही, तर आत्मिकरित्या आम्ही देवासाठी काय करू यासाठी पण एक विचार कल्पना आमच्यामध्ये पाहिजे. आणि जर फिटनेस असेल तर आजार कमी. आणि आजार कमी म्हटल्यानंतर आमच्यामध्ये डॉक्टरपेक्षा आम्ही देवाला वेळ देऊ शकतो, चर्चसाठी प्रार्थना करू शकतो, लोकांसाठी प्रार्थना करू शकतो. वचन सांगते हन्ना जी होती 84 वर्षाची होती, पती मेल्यानंतर वचन सांगते की ती सिनेगॉग मध्ये म्हणजे चर्च मध्ये मंडळीसाठी प्रार्थना करत होतो. आम्ही दोघं आलोय आता सकाळीच. यांची आई आमच्या आंटी जे आहे आमच्यासाठी प्रार्थना करतात, म्हणून आम्ही चाललेले. मिनिस्ट्री अशा चालत नाही. मिनिस्ट्रीच्या पाठीमागे प्रार्थनेची गरज असते. आम्ही जे वचनामधून तुमच्याबरोबर बोलतोय त्या बोलण्यामुळे तुम्हाला आता एक ज्ञान मिळालं की आत्मिक जग पण आहे आणि आत्मिक जग पण काम करतो. म्हणून आमच्या विचार कल्पना आहे ना वचनानुसार असायला. मुलगा जर चिडचिड राग येते मुलाबद्दल आहे ना तर शांत बसा आणि वचन घोषित करा. तू आशीर्वादित हो, तू भलं होईल, तुझं सर्व चांगलं होईल. नेगेटिव्ह गोष्ट बोलू नका. जे काय बोलायचं ना वचनानुसार आशीर्वादाच्या गोष्टी बोला. तुमचे शब्द वाया जात नाही. तुमच्या मुखातून प्रत्येक शब्द छाती दुखते. ब्रदर मला वाटतं मला जर हार्टचा प्रॉब्लेम, अरे नको घोषित करू, तुझा सगळा पैसा तुझा असेल तिथं हार्ट कड प्रेग्राम दुखते आहे ऍसिडिटीचा ताप बाबा. आपण स्ट्रॉंग आहे, आपण सशक्त आहे. हा डॉक्टरचा सल्ला घेऊन असं नाही म्हणत. सल्ला वेळेवर घ्या, पण स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घ्या. डायटिंग फॉलो करा, व्यवस्थित खावा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा, स्वतःला सशक्त बना, स्वतःला वाचनात प्रार्थनेत दृढ ठेवा, परमेश्वराच्या सेवेत राहावा. परमेश्वराच्या सेवेच्या सेवका पाठीमागं प्रार्थनेच्या द्वारे कार्य करा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करत, मदत करत, चालवण आणि मार्गदर्शन.
आपण थांबूया इथं. आज भरपूर घ्यायचं होतं पण ह्या मधून सांगता सांगता ह्या गोष्टी सांगितल्या. दुसरी अशी गोष्ट अशी की आज जे आपण जगामध्ये चाललेलो आहोत ह्यामध्ये काळजी करू नका. हे जे काही युद्ध चालले, हे काही महागाई चाललेली, हे काही उष्णता चालली, यासाठी प्रार्थना करा. बरोबर आहे. कारण समजा जर काही गोष्टीमुळे अडचण ठरत आहे तर देवाच्या आत्मेची प्रार्थना सुद्धा असणं गरजेचं आहे. आमचे देवदूत कधी आमच्या वतीने लढतील. ज्यावेळेस वचन काय सांगते, गॅब्रिएल म्हणतो तुझे शब्द ऐकून मग मी आले. आज पावसाचा आपल्याला गरज आहे. उष्णतेपासून आपल्याला निघणं गरजेचं आहे. हे युद्ध थांबून सर्व सुरळीत व्हावं असं आपल्याला वाटतंय की नाही. मुलाबाळांच्या नोकरी जातात कारण प्रेशर आलेले लोकांवरती, मुलांवरती प्रेशर आले, नोकरी जायचं पण. कारण काहीतरी हिंजवडीमध्ये ऐकले की कुठली तरी IT कंपनी बंद पडली, एका रात्री 2000 लोकांना काढून टाकण्यात आलं. आता जगामध्ये भयंकर परिस्थिती चाललेली आहे. पण आम्हाला प्रार्थनेमध्ये आमच्या मुलांच्या नोकरीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. त्यांच्या पाठीमागे सक्षम उभं राहणं गरजेचं आहे. आमच्या प्रार्थना जर आम्ही करू तर आमचे देवदूत काम करतील. प्रेज लॉर्ड. आणि आमचे देवदूत काय करतील, मदत करतील. आपल्या लेकरा बाळांना मदत करतील. आणि जे कमी आमच्या प्रार्थनेने आहे ना, कमीत कमी पाऊस तरी पडत, पर्जन्यवृष्टी पडत. बरोबर. काय एरियाने प्रार्थना केली, पाऊस आला. बरोबर. मग आपण पण एरियाचे आपण प्रार्थना केली तर पाऊस येणार. आज 2 महिने आम्ही प्रार्थना करतो, पाऊस आहे नाही आला, परत आज परत प्रार्थना करूया. वचन काय सांगते, 21 दिवस तो प्रार्थना. जर 17व्या दिवशी त्यांनी प्रार्थना बंद केली असती तर उत्तर आलं असतं त्याला. माहित नाही. आज मी प्रार्थना केल्यावर आज संध्याकाळी पाऊस पडत, आजची माझी प्रार्थना थांबता कामा नये. म्हणून म्हणतो जोपर्यंत सुटका मिळत नाही ना तोपर्यंत देवाला सोडू नका. देव म्हणतो काय, एक न्यायाधीश होता, ती बाई येऊन सारखी म्हणायची त्याला, माझा न्याय कधी करतोय बाबा, माझा न्याय कधी करतोय, माझा न्याय करतोय. तो म्हणतो हे बाबा ठीक आहे, जा तुझा न्याय केला, जा एवढं येणार तुझं मी डिक्लेअर केलं, घेऊन जाते. तो न्यायाधीश, जगिक न्यायाधीश, अनिती न्यायाधीश, त्याच्यासमोर ती बाई येते म्हणून तिचा न्याय केला आणि तिला आशीर्वाद मोकळे केले. तर तुमचा स्वर्गीय देवाकडं ज्यावेळेस तुम्ही येता तर आम्ही मागल्यावरती तुम्हाला शेवटचे आशीर्वाद नाही सोडणार होतो. म्हणून देवाला नक्की मानेल पाहिजे. म्हणून देव म्हणतो खाली, आणि हा राजे जाधव 2 महिने चालले प्रार्थना करतो, पाऊस येते, पाऊस येते, पाऊस येते. कुठे अडकलाय तो गॅब्रिएल, पाठवा मी काय. तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य. नंबर 1 तुमच्या प्रार्थनेत सामर्थ्य. कुटुंबासाठी प्रार्थना करा. नंबर 3 नेगेटिव्ह कन्फेशन करू नका. मुलाबाळांविरुद्ध नका, फायनान्स विरुद्ध नका, आपल्या प्रॉपर्टी विरुद्ध नका, आपल्या हेल्थ विरुद्ध तर बिलकुलच नाही. नातेवाईकांविरुद्ध नका आणि पास्टर विरुद्ध तर बिलकुल नका. आम्हाला गरज आहे तुमच्या प्रार्थनेची. काय झालं तर आम्ही माफी मागतो चुकी म्हणून. आम्हाला मदत तुमच्या प्रार्थनेची. आणि आनंदी राहावा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जग देत तसा आनंद येशू देत नाही. जग देत तसं शांती येशू देत नाही. येशूची शांती आनंद एवढा महान आहे की आम्ही दुःखामध्ये सुद्धा आनंद करतो आणि सुखामध्ये तर करतोच करतो. म्हणून आनंद शांती तुमची कधी ढाळता कामा नये. किती हल्ले होऊ दे, किती प्रॉब्लेम होऊ दे, आनंद शांती कधी वाया घालू नका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुमची वेळ